नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा सुविधास किचनमध्ये। आज आपण शिप्यांचा कालवण रस्सा बनवायचा शिप्यांचा। तर मी शिप्या आणलेल्या आहेत, दाखवते तुम्हाला। हे बघा, अशा असतात शिंपळ्या, आम्ही शिपे बोलतो त्याला। कोण तिसऱ्या पण बोलतात, आमच्याकडे शिपे बोलतात। बघा, अशा असतात, समुद्रात भेटतात। तर ते आपण आता उकडून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेले 4-5 वेळा आता उकडून घेऊया आपण। पाणी टाकूया त्याच्यात। आपण गॅसवर ठेवूया। हे बघा, आपण वाटण्यासाठी साहित्य घेतलंय। कांदा, सुका खोबरा, लसूण पाकळ्या, आलं आणि थोडीशी कोथिंबीर। आपण आता कोथिंबीर सोडून हे सगळं भाजून घेऊया। सगळं एकत्र टाकून भाजून घ्यायचं सोनेरी रंगापर्यंत। सोनेरी रंगापर्यंत भाजून घेऊया आपण। भाजून घेतलेलं आहे, आता वाटून घेऊया आपण पूर्ण बारीक करून पेस्ट। वाटण करून घेतलेलं आहे पण पेस्ट। हे बघा कसे शिजलेत। थोडेसे 10 मिनिटं शिजवलं तरी बघा कसे हे झाले, शिजलेत। आपण आता काढून घेऊया त्याचे आतले गर, पाण्यातून काढून घेऊया। गरम आहे, असे पाण्यातून काढून घेतलेले आहेत सगळे। आता आपण ह्याच्यातले एक गर काढून घेऊया आणि हा पाणी आहे त्याचा उकडलेला तो टाकायचा नाही, तो रस्स्यामध्ये टाकायचा असतो। आपण त्याच्यात खरी टेस्ट असते सगळे, आपण नंतर रस्स्यामध्ये टाकून घेऊ। आता हे काढून घेऊया आपण गर, असं काढून घ्यायचं आपण। किती छोटंसं असतात म्हणजे। तेल टाकून घेते कढईमध्ये। 1.5 पळी तेल टाकलंय। कांदा टाकते, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेऊन टाकलेला आहे। एक मोठा टोमॅटो तो पण टाकूया आपण आता। नरम होईपर्यंत परतून घेऊया त्याला। आता नरम झालेला आहे टोमॅटो आपला, कांदा टोमॅटो परतून। आता आपण वाटण टाकूया। कांदा, खोबरा, लसूण, अद्रक भाजून घेऊन वरून थोडीशी कोथिंबीर टाकून वाटण केलेलं। थोडंसं परतून घेऊया तेलावर। आपण तेलावर परतून घेतलेला आहे मसाला। आता आपण हळद टाकूया 1 चमचा, लाल मसाला टाकूया 3 चमचे टाकते। थोडासा चिकन मसाला, आता आपण या गर त्याच्या काढलेले शिप्यांचे ते टाकूया आतमध्ये। अर्धे असे पण ठेवायचे, त्याची टेस्ट वेगळी असते, ह्याच्यात उतरते सगळे। आणि हा पाणी आहे तो फेकून नाही देता मी वापरते तो।
ह्याच्यामध्ये सगळं अर्क उतरलेलं असतं त्याचं. फक्त खालगात हे करून कच वगैरे असते याच्यात, कुठे काय. आता मीठ टाकूया बरं. 1.5 चमचा मीठ टाकते. आता आपण 10-15 मिनिटं शिजून द्यायचं असं. बारीक बारीक 2 बटाटे घेतलेले सोलून ते टाकूया आता बारीक करून. असे बारीक करून टाकूया आतमध्ये. झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवूया आपण. हे बघा आपला शिंपल्यांचा कालवण झालेला आहे, रेडी. मस्त अशी तरी आली ना, छान झालेलं आहे.